नाशिक मंत्री छगन भुजबळ यांनी द्वारका सर्कल पाहणी केली। पूर्ण जबाबदारी ट्रॅफिक पोलिसांवर आहे। लहान गोष्टी आहेत, पोलिसांना थोड ट्रेनिंग दिले तर अडचणी दूर होतील। कुठे अडचणी येणार सांगितले, आमची कल्पना सांगितली। मोठे ब्रिज आहेत, त्यांना कोलम आहे, येणारा अडचणी टाळून रस्ता करावा लागेल। सूरज चव्हाण विषयवार बोलताना, मला काही माहीत नाही, जे झाले ते पाहिले आहे त्यांनी सांगितले। ज्यांना काही निवेदन द्यायचे त्याने यावे, निवेदन द्यावे, चर्चा करावी। अशा पद्धतीने पत्ते उधळण बरोबर नाही। पत्ते हा प्रकार ते काही तटकरेंनी केले नव्हते। पत्ते काय तटकरे खेळत नव्हते, त्यांचा काय दोष, ते पक्ष कार्यक्रमाला आले। साहजिक आहे, सूरज असेल, कुणी असेल, तरुण मुले आहेत, राग येणारच। कोकाटे राजीनामा, विरोधकांची मागणी आहे, त्यावर मी काही बोलणार नाही। मला काही कल्पना। 4 मंत्री घरी जाणार, संजय राऊत। आम्ही पण आता घरीच चाललो, उपरोधिक टोला। हनी ट्रॅप, मुख्यमंत्री त्यात लक्ष घालत आहेत, त्यावर आपण काही टिप्पणी करणे बरोबर नाही। ते आणि पोलीस खाते काय करणार, कोणाला सांगून थांबून करणार नाही। बॉम्बस्फोट आरोपी सुटका, त्या केसाला 18 वर्ष झाले, त्यात काही सापडले असेल। साधारण 14 वर्ष जन्मठेप असते, 18 वर्ष झाली, काही चौकशीत त्रुटी सापडल्या असतील। डेझ न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक। काही गोष्टी पाडण्यात आल्या, पण तरी सुद्धा जो पर्पज आहे तो सॉल्व्ह होत नाहीये। या ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये। हे बघा, पर्पज सॉल्व्ह होत नाही, याचं पूर्णपणे याची जबाबदारी आता त्या ट्रॅफिक पोलीसवरच आहे। कारण ते नको तिथे आता जे पगार सांगतात, तिथेच ट्रक उभा केला, ट्रॅफिक जाम होणार। मी त्यांना सांगितलं पुढे जाऊ दे, पुढे त्याला अडवा तिकडे। आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना पिवळा सिग्नल मिळाला की त्या सिग्नलजवळ त्यांनी थांबलं पाहिजे, ते पुढे येऊन थांबतात। फार लहान लहान गोष्टी आहेत, तर थोडंसं ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या अडचणी दूर होतील। तरीसुद्धा जे आहे आता ही जे एक नवीन कंपनी जी आहे PWDनेच काढलेली, जसे MSRTC आहे तशी एक वेगळी कंपनी त्यांच्या अखत्यारीत त्यांनी काढलेली आहे। आणि मग तिथून ते आता अंडरपासची जे ते योजना आखतात, तर आम्ही आमच्या कल्पना काय आहेत त्या पण त्यांना सांगितल्या, कुठे कुठे अडचणी येणार आहेत, तर त्याचा तो आणखी तो स्टडी ते करत आहे। आणि मला वाटतं की ठीक आहे, ती पण योजना चांगली राहील। फक्त जे आहे या हे जे आहेत, हा जो ब्रिज आहे मोठा, त्याचे कॉलम्स आहेत, वॉटर मेन्स आहेत, सर्व्हिस लाईन्स आहेत, त्या आडव्या नक्की येत आहेत, तर त्यांना टाळून आपल्याला आतून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे। त्यामुळे त्याची जी काळजी जी आहे ना ती ते घेणार आहे। तर साधारण किती दिवस लागू शकतात या सगळ्या प्रक्रियेला अंदाज? असं नाही की 2 वर्षाहून अधिक कमी नाही। कुंभमेळ्याच्या आधी होईल अशी काही शक्यता वाटते? आपण असं पिसफुल थिंकिंग आहे, पण मला वाटत नाही। साहेब, सुरू व्हायला जाऊन 6 महिने जातील ते। साहेब, सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला अजितदादांनी सांगितलं। सूरज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा असं अजितदादांनी सांगितलं, ट्विट केलं अजितदादांनी। मला काय माहिती, मी आता झालो। अजितदादांनी आदेश दिला सूरज चव्हाणांना की आपण राजीनामा द्यावा म्हणून। जो काही प्रकार झाला काल, त्या सगळ्या भानगडीनंतर अजितदादांनी ते ठीक आहे, तर मला काय माहिती नाही काय ते झालं, ते पाहिलं आहे मी काय ते, पण मी आता वेळेवरून आलो, त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं तुमच्याकडून मी ऐकतो आहे। तर अध्यक्ष आहे, त्यांनी काय ठरवलं असतं। पण साहेब, तटकरेंच्या संदर्भात ते बसलेले असताना पत्ते फेकण्यात आले, या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? राज्यात राजकीय वातावरण असं होतं का यापूर्वी? असं आहे की ज्यांना काही निवेदनं द्यायची आहे त्यांनी यावं, निवेदन द्यावं, त्यांना चर्चा करायची, चर्चा करावी। पण अशा रीतीने पक्के पत्ते वगैरे उधळणे वगैरे त्यांच्या अंगावर, हे बरोबर नाही ना। आणि पत्ते बित्ते खेळ हा प्रकार हा काही तटकऱ्यांनी केलेला नव्हता ना, ते काय खेळत नव्हते पत्ते, त्यांचा काय दोष आहे? ते पक्षाच्या कार्यक्रमासाठी चालले होते, बाकी काही चाललं ते चाललं। पण अशा वेळेला त्यांना प्रोक करायचं काम तिथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा, हे पत्ते असे उधळणं वगैरे, त्याच्यामुळे साहजिक तो सूरज असेल किंवा कोणी असेल त्यालाही राग येणार तिथे। शेवटी ही तरुण मुलं आहेत, आणि मग या अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना। साहेब, माणिकराव
ठीक आहे, तर ते विरोधकांची मागणी आहे, कारण त्याच्यावर मी काय बोलतो. कोकाटेंनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोकाटेंचं स्पष्टीकरण आहे की तिथे ॲडव्हर्टाईज बघत होतो मी, अशा काही पद्धतीचा करायला गेलो होतो. मला काय माहिती. संजय राऊत म्हणताय 4 मंत्री घरी जाणार आहे. 4 मंत्री घरी जाणार आहे. संजय राऊतांनी आरोप केला आणि त्यात आम्ही सुद्धा 2 भाजपच्या आहेत. ठीक आहे, आम्ही पण जातोय आता घरी. एक आम्ही घरीच चाललो आता आम्ही. मुंबईला पण मी घरीच राहतो अजून. साहेब नाशिकच्या घरी राहतो. साहेब नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे सोशल मीडियाची नाशिककर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताय की चौकशी करा असं म्हणताय. कसं वाटतं सगळं? असं आहे की स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात, त्यावर आता आम्ही काही कॉमेंट करणं हे काही बरोबर नाही. काय ते काय करतात ते त्यांना माहिती, आणि ते जे काय करतील डिपार्टमेंट पोलीस काय करेल ते काय कोणाला असं आमंत्रण देऊन सांगून करणार नाहीत. बघतील काय. थँक्यू. ठीक आहे, मला वाटतं 18 वर्ष झाली त्या केसला, आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी त्यांना सापडल्या असेल. कदाचित 18 वर्ष पूर्ण झाले हा एक मुद्दा असू शकतो, कारण साधारणपणे 14 वर्षापर्यंत जन्मठेप असते. त्याच्यामुळे 18 वर्ष झाले असेल. आता काय कुठल्या मुद्द्यावर त्यांना सोडण्यात आलं काही कल्पना नाही. त्याच्यावर कदाचित सरकार सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकेल, पण मला त्याची पूर्ण माहिती नाही आहे. थँक्यू. धन्यवाद.